Good afternoon, friends. Today, after long time, we are going to see our next chapter, that is the poem written by Nida Fazli, and though it is written in Hindi, we are going to study the poem in English because it is translated into the English, and the title is Children Are Going to School. ओके, सगळ्यात अगोदर मी मुद्दाम आज लेसनची सुरुवात करताना मास्क माझ्या चेहऱ्यावरती ठेवला होता. त्याचं कारण असं की आपण सर्वांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जरी कोरोना पेशंट सापडण्याची संख्या कमी होते तरी देखील आपण आपली काळजी पुढचे काही दिवस, म्हणजे किती दिवस, तर जोपर्यंत लस बाजारात येत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्वतःची आणि त्याचबरोबर इतरांची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. म्हणून चेहऱ्यावरून आपण मास्क काढायचं नाही. आपण आत्ता एक्सप्लेनेशन मी करत असताना ज्या वेळेला स्टुडिओमध्ये मी एकटा उभा आहे त्यावेळेला मी माझ्या चेहऱ्यावरचं मास्क आत्ता तुमच्या समोर बाजूला केलं. आणि म्हणून हा एक मेसेज तुमच्यासाठी की कुठेही आपण जर बाहेर पडत असू तर आपण आपल्या चेहऱ्यावरचं मास्क हे नाकापासून खाली किंवा तोंडाच्या खाली असं अजिबात करायचं नाही. सतत आपण घराच्या बाहेर पडलेलं असताना आपण मास्क वापरलं पाहिजे. मग आपण ते कुठेही जात असो, अगदी आपल्या जवळच्या मित्रांच्या घरी जरी जात असू तरी देखील आपण चेहऱ्यावरचं मास्क हे दूर करायचं नाही आणि काळजी घ्यायची. ओके, तर आपण आज सुरुवात करत आहोत आपल्या नवीन पोयमला, जिचं टायटल आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. म्हणजे काय? मुलं शाळेत जात आहेत किंवा मुलं शाळेत जातात. आता याही शब्दाची आपल्याला खूप जास्त आठवण यायला लागली, कारण या वर्षी शाळा सुरूच झाल्या नाहीत. जशा मागच्या वर्षीच्या परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरपासून, म्हणजे मार्च 2020 पासून कोरोनानं संपूर्ण जगामध्ये शिरकाव केला, तेव्हापासून तर आजपर्यंत आपण सर्वजण या फार मोठ्या संकटाशी अत्यंत खंबीरपणे आपण तोंड दिलं. या संकटाशी आपण सामना केला. आणि आजची जी कविता विषय घेऊन येते तो विषय आहे म्हणजे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि म्हणून निदा फाजली हे हिंदीमधले त्याचप्रमाणे भारतीय कवी की ज्यांनी अनेक कविता आजपर्यंत लिहिलेल्या आहेत. तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये 1.5 ही पोयम ज्या वेळेला बघता त्यावेळेला पोयम सुरू होताना सुरुवातीलाच आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ द पोएट ऑफ दिस पोयम वी कॅन सी, आपल्याला दिसतं की सुरुवातीला एक पॅरेग्राफ तिथं दिलेला आहे आणि त्या पॅरामध्ये आपल्याला निदा फाजली म्हणजेच या कवितेचे कवी, पोएट यांच्याविषयीचा एक पॅरा, थोडीशी माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली दिसते. तर आपण बघूयात. आय एम गोइंग टू रीड द पॅरा. आणि त्याच वेळेला यू शुड,
carefully listen to me, and as well as while listening you have to observe the lines from your textbook. Okay. 1.5 Children are going to school. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. I have told you, निदा फाजली हे एक हिंदी आणि उर्दू भाषेतील प्रसिद्ध असे कवी आहेत. अनेक कविता त्यांनी आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये लिहिल्या आणि ही एक कविता जी की आपल्या 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला हिंदीमधून ट्रान्सलेट करून आपल्या अभ्यासासाठी इथं दिलेली आहे. सी, he has written many different types of songs and poems. अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. He was honored with the National Harmony Award. राष्ट्रीय एकात्मता अवॉर्ड, त्याला आपण इंटिग्रेशन म्हणू, परंतु हार्मनी म्हणजे काय? हार्मोनियम तुम्ही बघितला असेल. हार्मनी हा शब्द मी तुम्हाला सांगतोय. हार्मनी म्हणजे काय? तर हार्मोनियम मध्ये ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट वाजवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला एक सूर निघतो त्यामधून. सूर कशाला म्हणतात? तर ज्यामध्ये एक मेलडी तयार होते, श्राव्य किंवा जो ऐकावा वाटेल, ज्याचं श्रवण करावा वाटेल, जे कानाला सुसह्य असेल किंवा कानाला जे आपल्याला आनंद देईल अशा प्रकारचं एखादं वाद्य जेव्हा वाजवलं जातं आणि त्यामध्ये सुसूत्रता असते. काय असते? सुसूत्रता. त्याला हार्मनी असं म्हणतात. सुसंगत, सुसूत्र. तर अशा प्रकारचं राष्ट्रीय अवॉर्ड त्यांना मिळालं होतं. He was awarded Padma Shri by the government of India. पद्मश्री हा भारतामध्ये जे पद्म अवॉर्ड दिले जातात, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न, या सगळ्यांना पद्म अवॉर्ड्स असं म्हटलं जातं. भारतामध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यापैकी दिला जाणारा त्या शृंखलेतला पद्मश्री हा अवॉर्ड सुद्धा आपल्या भारत सरकारनं निदा फाजली यांना दिलेला आहे. निदा फाजली कोण? तर ज्यांची कविता आपण आता शिकणार आहोत ते. मी माझ्या प्रत्येक लेसनमध्ये तुम्हाला आवर्जून तो लेसन कसा आला, कुठून आला, म्हणजे इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला एक कंटेंट दिला जातो. कंटेंट म्हणजे काय? एक मसुदा. मग हा मसुदा नेमका आपल्या पुस्तकामध्ये कुठून आला हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, त्या मसुदा लिहिण्यापाठीमागची किंवा तो मसुदा लिहिणाऱ्या लेखकापाठीमागची, ती कविता लिहिणाऱ्या कवीच्या बाबतीतली भूमिका, त्या कवीचा जीवन प्रवास, त्या कवीबद्दल आपल्याला असणारी माहिती, या गोष्टी जर आपण बघितल्या तर जो कंटेंट, जो मसुदा आपण शिकतो तो आपला कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहतो.
आणि आपल्याला जर आपली मेमरी स्ट्रॉंग करायची असेल तर जेव्हा कधी आपण अभ्यास करतो, जेव्हा कधी आपण एखादा कंटेंट, एखादा पार्ट, एखादा कुठलाही भाग अभ्यासतो, त्यावेळेला आपण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड आपण समजून घेतला पाहिजे. आणि बॅकग्राऊंड जर आपण समजून घेतला तर निश्चित आपल्या मेमरीमध्ये, आपल्या स्मरणामध्ये त्या सर्व गोष्टी, तो लेसन आपल्या स्मरणामध्ये राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी बॅकग्राऊंड सांगत असतो. तसंच या कवितेची कवी निदा फाजली हे भारत सरकारने पद्मश्री अवॉर्ड सुद्धा त्यांना दिलेला होता. इन दिस पोयम, मग आता पर्टिक्युलर ही पोयम, त्यांनी अनेक कविता लिहिल्या, अनेक गीतं त्यांनी लिहिली, परंतु पर्टिक्युलर आपल्याला अभ्यासायला जी पोयम आहे, चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, ही जी पोयम आहे, या पोयम बद्दल आपल्याला ते सांगतायत. ही पेंट्स इन दिस पोयम, निदा फाजली पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. व्हॉट? ही पेंट्स द ब्युटिफुल पिक्चर ऑफ अर्ली मॉर्निंग. What do you mean by paints the beautiful picture of early morning? Painting is not the job of poet. Who paints? We always see that the painters paints. म्हणजे आपल्या शाळेतले जे चित्रकला शिक्षक असतात, ड्रॉइंग टीचर असतात, ते पेंटिंग करतात, बरोबर. पण इथं तरी पण वाक्य वापरलं काय? ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग म्हणजे काय रे? 8 नंतर, 7 नंतर ही अर्ली मॉर्निंग नसते. तर सूर्योदयाच्या अगोदर एखादा तास, 1 तास, आणि सूर्योदयाच्या नंतर 1 तास, याला आपण अर्ली मॉर्निंग म्हणायचं. काय म्हणायचं? अर्ली मॉर्निंग. आणि ज्या मुलांच्या स्कूल सकाळी असतात, ती मुलं बघा तुम्ही, त्या मुलांना सकाळी अत्यंत घाई असते. तर त्या सकाळच्या वातावरणाचं सुंदर असं वर्णन निदा फाजली यांनी आपल्या या चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या कवितेमध्ये केलेलं आहे. When children go to school, he paints a beautiful picture of the early morning when children go to school. थोडंसं नंतरचं, की ज्या वेळेला सकाळी सकाळी मुलं झोपेतून उठतात आणि शाळेची तयारी करून अगदी लगबगीनं ते आपल्या शाळेकडे निघतात. जी मोठी मुलं आहेत त्यांनी शनिवारची शाळा आठवा, किंवा ज्यांच्या शाळा जनरली दुपारी असतात त्यांना शनिवारी 1 दिवस तरी सकाळची शाळा असते. आणि आम्ही नेहमी अनुभवतो की शनिवारच्या शाळेला ॲब्सेंटी जास्त असते. का? तर सकाळी उठण्याचं आपल्याला जीवावर येतं. पण म्हणूनच निदा फाजली यांनी आपल्याला असं सांगितलं आता की अर्ली मॉर्निंगचं वातावरण नेमकं कसं असतं ज्यावेळेला मुलं शाळेत जातात. ओके, तर हे थोडंसं आपण इंट्रोडक्शन बघितलं निदा फाजली यांचं. आपण काय करू, या कवितेच्या दृष्टिकोनातून आपण पुढचा काही भाग बघायला सुरुवात करू. तर त्याच्या खालीच बघा, जिथं आपण कवीचं पूर्ण इंट्रो पाहिला, त्याच्या खाली तुमच्यासाठी एक वॉर्मिंग अप, जस्ट लाईक आवर पास्ट लेक्चर किंवा ॲज युज्युअल आपण नेहमीच, मी तुम्हाला नेहमी सांगतो, वॉर्मिंग अप ॲज लाईक needed for body, necessary for body, it is always needed for your brain. जसा वॉर्मिंग अप तुमच्या बॉडीसाठी गरजेचा असतो, तसाच वॉर्मिंग अप तुमच्या मेंदूसाठी देखील गरजेचा असतो. आणि म्हणून आपण आत्ता या कवितेसाठी आपल्याला जे काय शिकायचं आहे, जे आपल्याला माहीत करून घ्यायचं, अंडरस्टँडिंग ज्याची आपल्याला झाली पाहिजे, त्याच्या अगोदर आपल्याला आपला ब्रेन प्रिपेअर करायचा. आणि म्हणून काही वॉर्मिंग अपच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायच्या.
See in your textbook on the title page of the poem. Think of the following everyday occasions. Describe what you experience in your surroundings using at least 2 of your 5 senses. आपल्या रोजच्या जीवनातले काही प्रसंग तुम्ही आठवा, त्याच्याबद्दल विचार करा आणि आपल्या सभोवताली आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 सेन्सेस दे आर कॉल्ड इन इंग्लिश. कोणते आहेत रे ते 5 ज्ञानेंद्रिय किंवा 5 सेन्सेस? यू ऑल नो दॅट. कोणते कोणते? गुड. आईज, माउथ, नोज, इयर अँड युअर स्किन. बरोबर. आईजनं काय करतो आपण? वी सी. नोजनं काय करतो? वी स्मेल विथ आवर नोज. वी टेस्ट with our tongue. What? We taste with our tongue. We listen with our ears. 4 senses are just related or attached to our head. And the 5th sense, that is the skin, which is related to our सेन्स, दॅट इज टच. कुठं असते ती? तर आपल्या संपूर्ण शरीरावरती जी त्वचा असते त्या त्वचेच्या द्वारे आपण टच एक्सपिरियन्स करतो. त्या टचद्वारे आपण अनेक प्रकारचं नॉलेज आपण गेन करतो आणि या 5ही सेन्सेस थ्रू आपण अनेक प्रकारचं जगातलं सगळं नॉलेज आपण मिळवण्याचा मार्ग जो आहे तो म्हणजे आपले हे 5 सेन्सेस, 5 ज्ञानेंद्रिय. मग आपल्याला असं विचारलंय वॉर्मिंग अप मध्ये की तुमच्या रोजचे काही प्रसंग आठवा आणि वर्णन करा की तुमच्या कमीत कमी 2 सेन्सेस, या 5 पैकी 2 सेन्सेस पैकी 2 सेन्सेसच्या सहाय्यानं तुम्ही जे अनुभव तुमच्या रोजच्या जीवनामध्ये घेता त्याच्याबद्दलचं वर्णन आपल्याला करायला सांगितलंय. डिस्क्राईब युअर इमोशन्स, फिलिंग्स अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स. आता एखादा टच झाला, सॉफ्ट असेल, हार्ड असेल, एखादी गोष्ट आपण आपल्या डोळ्याला बघितली, इट कॅन बी अ बॅड एक्सपिरियन्स or it can be a good experience. It can be a pleasant or it can be a sorrowful. कदाचित एखादा आनंददायी एक्सपिरियन्स देखील असू शकतो किंवा एखादा दुःखदायक सुद्धा प्रसंग आपण आपल्या डोळ्यानं बघू शकतो. असे आपल्या डोळ्यानं बघितलेले प्रसंग, त्याच्यामध्ये आपल्या फिलिंग्स, त्याच्यामध्ये आपल्या इमोशन्स ॲड करून आपण त्याचं वर्णन करायचं. ओके. पुढे बघा, ऑकेजन दिलेत आपल्याला. काय दिलेत? ऑकेजन्स दिलेत, काही प्रसंग दिलेत. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. व्हेरी अर्ली मॉर्निंग म्हणजे काय? जसं मी तुम्हाला म्हटलं, अर्ली मॉर्निंग मीन्स 1 hour बिफोर सनराईज. सूर्य उगवण्याच्या अगोदरचा 1 तास. कधी उठले तुम्ही? कधी बाहेर असा चक्कर मारला? जर आपण सनराईजच्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर पडून जर फिरून आलो अर्धा तास, 1 तास, तर आपल्याला कोरोनाची भीती नाही. जर तुम्ही रोज डेली 20 मिनिट्स जर तुम्ही चालत असाल, 20 to 30 मिनिट्स, फक्त चालणं, बाकी काहीच करायचं नाही, बोलायचं नाही, काहीच नाही, फक्त चालणे, हा जर व्यायाम तुम्ही केला तर तुमची इम्युनिटी आपोआपच स्ट्रॉंग होते. तुम्हाला कुठलाही फिजिकल त्रास होत नाही. दॅट इज अर्ली मॉर्निंग. त्यावेळेला नेमका एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का?
की तुम्ही कुठेतरी एखाद दिवशी तुम्हाला सहलीला जायचं, बघा बरं का, सहलीला जायच्या वेळेला मात्र आपल्याला अर्ध्या रात्रीच उठावं लागतं. मग आई आपल्याला काहीतरी पदार्थ बनवून देते, आपल्यासाठी ती काहीतरी नवीन नवीन गोष्टी बनवून आपल्याला ट्रिपला पहाटे पोचवून देते. तो एक्सपिरियन्स आपल्या एका जीवनामध्ये असतो. किंवा कुठं आपल्याला बाहेरगावी जायचं आहे आपल्या पूर्ण फॅमिलीला, त्यावेळेला आपल्याला सकाळी सकाळी बिफोर सनराईज आपल्याला उठावं लागतं. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर सकाळी फिरण्यासाठी उठत असाल तर त्याच्या इतकी बेस्ट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. पुढचं ऑकेजन सांगितलंय अर्ली मॉर्निंग ॲट ऑर लिटिल आफ्टर सनराईज, म्हणजे सूर्योदय होण्याच्या वेळेला किंवा जस्ट आफ्टर सनराईज, सूर्य उगवत असताना. आपण जेव्हा कुठंतरी फिरायला जातो त्यावेळेला काही ठिकाणची आपण सनराईज बघतो, काही ठिकाणची आपण सनसेट बघतो, त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. पण जो मनुष्य रोज सकाळचा सनराईज बघतो त्याच्यासाठी रोजच आनंद असतो. कारण जो सकाळी लवकर उठतो त्याला सकाळची शुद्ध हवा, चांगला ऑक्सिजन त्याला मिळत राहतो आणि तो तंदुरुस्तही राहतो. नेक्स्ट ऑकेजन ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली. आता थोडासा नंतरचा आहे. सनसेट सनराईजच्या अगोदरचा, ॲट द टाइम ऑफ सनराईज और जस्ट आफ्टर सनराईज, हे दोन प्रसंग काय आठवतं, काही प्रसंग आठवतात का, तुमच्या काही फिलिंग्स त्याच्याशी अटॅच आहेत का, तो विचार करा आणि तो डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. ही आपली काय आहे वॉर्मिंग अप. आणि तिसरं ऑकेजन आपल्याला दिलंय विच इज रिलेटेड टू आवर पोयम. व्हॉट? ॲट द टाइम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंब्ली, म्हणजे स्कूलमध्ये आपण गेलो, प्रार्थना सुरू होते, प्रेयर सुरू होते, त्यानंतर असेंब्ली असते आपली परिपाठ. त्या असेंब्लीमध्ये नेमका आपला काय एक्सपिरियन्स आहे का, आपल्याला त्यावेळेला काय काय कृती कराव्या लागतात, ज्या ज्या काही इन्स्ट्रक्शन समोरून आपल्याला येतात ते आपल्याला त्यावेळेला फॉलो कराव्या लागतात. आणि आपल्याबरोबरचे काही विद्यार्थी असतात की ते त्या फॉलो करत नाही. अशा वेळेला टीचर्स जे की त्या बिटवीन द लाईन्स, अमॉंग द लाईन्स, ते असे फिरत असतात इकडून तिकडून. आणि फिरता फिरता त्यांचं लक्ष असतं की कोणत्या विद्यार्थ्याचं लक्ष नाही, कोणता विद्यार्थी सूचना पाळत नाही. अशा वेळेला ते त्याला काय करतात, दे पनिश देम. बरोबर? टीचर्स काय करतात, त्या विद्यार्थ्याला शिक्षा करतात. का रे? शिक्षा करणं तसं चुकीचं आहे, परंतु कधी कधी जेव्हा आपल्याला चांगल्या सवयी लागत नाही, आपण चांगल्या सवयी आपल्या अंगी बांधवत नाही, त्यावेळेला कधी कधी आपल्याला शिक्षा व्हायला पाहिजे, शिक्षेला आपण सामोरं गेलं पाहिजे. मग ती कोणत्याही एका प्रकारची असत नाही, फिजिकली कदाचित नसावीत. ओके. नेक्स्ट लंच टाइम ॲट होम और ॲट फंक्शन. आता लंच टाइम आहे, तुमचं दुपारचं जेवण आहे. लंच ॲट आफ्टरनून अँड डिनर ॲट नाईट. तर एखाद्या फंक्शनमध्ये आपण गेलो तेव्हा लंच करतोय किंवा आपल्या घरी आपण लंच करतोय त्यावेळेला एखादा प्रसंग आहे. हाही प्रसंग तुमच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. कारण काय, मुलं बघा, तुम्ही काय करता, तुम्हाला एक भाजी आवडते, दुसरी नाही आवडत. तुम्ही एखादी भाजी असली की मग आनंदानं खाता, दुसरी असली की मग तुमच्या नावडीची असेल की मग खातच नाही. अशा वेळेला त्या टेबलवरती किंवा तुमच्या घरामध्ये जेव्हा जेवण तुम्ही करत असता त्यावेळेला तुमचे आणि तुमच्या पॅरेंटचे, तुमच्या आईवडिलांचे इंट्रॅक्शन्स होत असतात. त्याच्यातून काही प्रसंग, काही ऑकेजन क्रिएट होतात. त्यावेळेचं काही आठवतं का? जर आठवत असेल तर यू कॅन डिस्क्राईब इट. ओके. अँड नेक्स्ट ऑन द प्लेग्राऊंड बिफोर सनसेट ॲट सनसेट. जसं आपण सनराईज आणि ॲट सनराईज बघितलं तसं ग्राउंडवरती आपण जेव्हा खेळायला जातो तेव्हा बिफोर सनसेट आणि ॲट सनसेट, जेव्हा सूर्यास्त होत असतो किंवा सूर्यास्त होणार असतो त्यावेळेचा जर एखादा प्रसंग तुम्हाला आठवत असेल, काही नॉलेज, काही प्रसंग तर तुमच्या मेमरीमध्ये असेल तर यू कॅन डिस्क्राईब इट. अँड लास्ट बट नॉट लिस्ट,
There are a lot of occasions in our life. बेड टाईम. तर बेड टाईम म्हणजे काय? जेव्हा आपण झोपण्यासाठी आपल्या बेडवरती जातो, आराम करतो. आपण दिवसभर ज्या वेळेला आपण वेगवेगळी कामं करतो तर शेवटी आपण बेडवरती जातो, बरोबर. तर या बेड टाईममध्ये आमच्या वेळेला तर नक्कीच आमचे जे आजोबा असायचे, आमचे आई असायची, वडील असायचे, हे आम्हाला स्टोरीज सांगायचे. काय करायचे? स्टोरीज. त्यावेळेला तुमच्यासारखी आम्हाला स्टोरी ऐकण्यासारखी वेगवेगळे माध्यमं नव्हती. मोबाईलवरती यूट्यूब टाकलं की पटकन स्टोरी ऐकायला मिळते, किंवा टी व्हीवरती वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात, कार्टून्स बघायला मिळतात. तसं आमच्या वेळेला नव्हतं. आमच्या अगदी 5वी 6वीचं शिक्षण झाल्यानंतर माझ्या टी व्ही मला बघायला मिळाला, कारण मी खेड्यामध्ये राहत होतो. ओके. पण त्यावेळेला आमचे आई वडील किंवा पॅरेंट्स हे आम्हाला वेगवेगळ्या स्टोरी रोज संध्याकाळी बेड टाईम म्हणजे काय, अंथरुणावरती गेल्यानंतर झोपण्याच्या अगोदर आम्हाला स्टोरी ऐकायला मिळायच्या. प्रासंगिक, रोज नव्हे पण कधीतरी आम्हाला स्टोरी ऐकायला मिळायच्या आणि त्या स्टोरी आम्ही सतत लक्षात ठेवायचो. त्या स्टोरीज आमच्या आजही लक्षात आहेत. कारण का? बिकॉज इट इज अ नॉलेज गेन बाय आवर सेन्स. आपले जे 5 सेन्सेस आहेत, 5 सेन्सेस आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्याद्वारे आपण जे नॉलेज आपण गेन करतो ते नॉलेज जेव्हा आपण प्रोसेस करतो, वॉर्मिंग अप करतो, आपल्या मेंदूमध्ये त्याच्यावरती प्रोसेस होते. जर ती प्रोसेस आपण एकदम मन लावून केली, त्या सेन्सेसवरती आपण जर पूर्णपणे लक्ष ठेवलं, काय ऐकतो, काय बघतो, काय टेस्ट करतो, काय टच करतो, काय स्मेल करतो, आउट ऑफ 100% नॉलेज 83% नॉलेज वी गेन विथ आवर आईज. एकूण आपल्या 5 सेन्सेस थ्रू आपण जेवढं नॉलेज मिळवतो त्याच्यापैकी जवळजवळ 83% नॉलेज हे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या डोळ्यांनी मिळतं. 11% नॉलेज आपल्याला आपल्या कानांनी मिळतं. 83 प्लस 11 इज 94. अँड बाकीचे जे काय मग सेन्सेस आहेत त्याच्यामध्ये 6% डिवायडेशन होतं. ओके. नेक्स्ट, सम युजफुल वर्ड्स. आता मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की काही गोष्टी डिस्क्राईब करा, बरोबर. डिस्क्राईब करा. पण डिस्क्रिप्शन करत असताना ज्या वेळेला आपल्याला इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्शन करायचं असतं, डिस्क्राईब करायचं असतं, त्यावेळेला आपल्याला काय पाहिजे रे? आपल्याकडे काय पाहिजे? मी तुम्हाला सांगत असलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्ट्रॉंग व्होकॅब्युलरी. काय पाहिजे आपल्याकडं? वी शुड हॅव स्ट्रॉंग व्होकॅब्युलरी ऑफ इंग्लिश लँग्वेज. आपल्याकडे इंग्रजीची व्होकॅब्युलरी एकदम तगडी पाहिजे. आणि व्होकॅब्युलरी नसेल तर आपण इंग्रजी भाषेमध्ये आपण डिस्क्रिप्शन किंवा डिस्क्राईब करू शकत नाही, बरोबर. तर काही शब्द इथं आपल्याला दिलेले आहेत. स्ट्रॉंग विंड, लाईट ब्रीज, ब्राईट सनलाईट, हॉट सन, डार्क, पिच डार्क, प्लीजंट, कूल, कोल्ड, हॉट, वॉर्म. हे कसं समजेल रे? बाय टच. कोल्ड, हॉट, वॉर्म. बर्ड चिर्पिंग बाय लिस्निंग. बेल्स, हॉर्न्स, whistles, sweet sound, noise is related to our listening. Quiet, serene, nice. With our eyes we can see that it is nice, noble, free, delicious. By our tongue we can experience the delicious food. Okay. In our next lecture we will see all these words which are useful in our description. We can see some examples of these words. Okay. Very good. But before our next lecture, what you should do? You should read the poem again and again. You have to warm up with all the questions given
in our warming up session. In this lecture, I have told you all the things which are related to our experiences which we experience with our five senses. आपल्या पाचही ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण जे जे अनुभव घेतो ते अनुभव आपण डिस्क्राईब करायचे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि काही ऑकेजन सांगितले, काही प्रसंग सांगितले. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने तुम्ही इंग्रजीमध्ये ते प्रसंग लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ज्या ठिकाणी शब्द सापडत नाही तिथं आपल्या मोठ्या भावाला बहिणीला विचारा आणि अगदीच नाही जमलं तर तो प्रसंग त्या ठिकाणी मराठीतला वर्ड वापरून तुम्ही पुढे कंटिन्यू करा. परंतु प्रसंग मात्र आपल्याला लिहिण्याचं पूर्ण करायचं. ओके, दिस इज एक्सरसाइज फॉर यू. ओके, then we will stop here and in our next lecture we will see the next part of the poem. Okay, thank you.